17 डिसेंबर 1958 ची रात्र. बंगलोर सेंट्रल जेलमध्ये 3 जीव हतबल होऊन पडले होते. 18 डिसेंबरचा दिवस त्यांना फाशी देण्यासाठी मुकरर करण्यात आला होता. क्षणाक्षणाने मृत्यू जवळ येत होता. मृत्यूच्या सापळ्यातून सुटण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले होते. परंतु अजूनही आशा काही सुटली नव्हती. आता केवळ दैवावर त्यांनी भरीभार टाकला होता. रामनामाचा जप अखंड चालू होताच, पण मृत्यूचे विचार मनाला भेडसावीत होते. बंगलोरचे सुप्रसिद्ध कायदेपंडित बेलूर श्रीनिवास अय्यंगार व त्यांच्या कुटुंबातील 5 व्यक्तींचे खून केल्याच्या आरोपावरून त्या तिघांना फाशीची सजा ठोठावण्यात आली होती. बेलूर श्रीनिवास अय्यंगार ही नामांकित व्यक्ती होती. 50 वर्षांच्या आपल्या वकिलीच्या कारकिर्दीत मोठमोठे खटले लढवून त्यांनी अमाप कीर्ती आणि संपत्ती संपादन केली होती. गांधीनगरमध्ये त्यांचा रंगविलास हा बंगला दिमाखाने उभा होता. रंगविलासच्या सभोवार त्यांनी बागबगीचा उठवला होता. रस्त्यापासून बंगल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत दुतर्फा नारळीची झाडं उभी होती. प्रवेशद्वारासमोर उडणारा कारंजा त्यांच्या ऐश्वर्यात भर घालीत होता. रंगविलासच्या आसपासची मिळकतही त्यांच्याच मालकीची होती. रंगविलासमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी वेंगामा, त्याचप्रमाणे रंगलक्ष्मी, रत्ना व प्रसन्न या 3 मुली आणि लवकुश हे जुळे मुलगे राहत होते. अय्यंगार यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा मथाना हा जन्मतः वेडसर होता. रस्ते मोकाट फिरून तो लोकांना मारहाण करीत असे. म्हणून त्यांनी बागेमध्ये एक तुरुंग वजा खोली बांधून त्यात मथानाला बंद करून टाकलं होतं. त्याच्या स्वातंत्र्यावर आलेला हा घाला त्याला काही पसंत नव्हता. खोलीचे गज हलवून आणि मोठमोठ्याने ओरडून तो नेहमी आपली नापसंती दर्शवित असे. याशिवाय रंगविलासमध्ये नेहमी वास्तव्याला असणाऱ्या व्यक्ती म्हणजे वेलूर यांची सासू सिंगामा, त्यांचा नोकर रामू आणि ड्रायव्हर येसुदास. बेलूर यांच्या या मिळकतीची रात्रंदिवस राखणदारी करणारी आणखी एक व्यक्ती होती, ती म्हणजे त्यांचा आल्सेशियन कुत्रा टायगर. 1954च्या सुमारास वृद्धापकाळामुळे वकिलीच्या व्यवसायातून अय्यंगार निवृत्त झाले. गांधीनगर येथील मिळकतीवर त्यांना दरमहा 3-4 हजारांचं उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे त्यांना कसलीही ददात नव्हती. घरात सर्व वस्तूची रेलचेल होती. दागदागिन्यांनी व नोटांनी तिजोऱ्या भरलेल्या होत्या. 1 जून 1956 रोजी घराचा जिना उतरत असता अय्यंगार यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या एका पायाचं हाड मोडलं. पाय प्लास्टरमध्ये टाकावा लागला. त्या दिवसापासून ते आपल्या खोलीत निजूनच होते. त्यांचे आप्त व मित्र त्यांना भेटून जात होते, परंतु बेलूर यांच्या बरोबर आपली ही अखेरची भेट आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. 5 जूनची रात्र. अय्यंगार आपल्या पलंगावरती पडून होते. त्यांच्या शेजारच्या खोलीत 3 पलंग होते. त्यावर लव, कुश, रंगालक्ष्मी, वेंगामा आणि सिंगामा झोपल्या होत्या. रत्ना आणि प्रसन्ना मागील दाराच्या एका खोलीत झोपल्या. येसुदास काम आटोपून निघून गेला होता. दिवे मालवून रामू नेहमीप्रमाणे व्हरांड्यात झोपला. टायगर मात्र बागेत फिरत होता. सर्व गोष्टी नियमितपणे झाल्या होत्या. पण अनपेक्षित अशी एकच गोष्ट घडत होती. बाहेर काळोखात 2 व्यक्ती रंगविलासवर नजर फिरवून प्रत्येक हालचाल न्याहाळीत होत्या. 6 जूनचा दिवस उजाडला. बागेतील फळं फुलं काढण्यासाठी रामूची बायको एला पहाटेच रंगविलासकडे आली. बागेच्या 2 फाटकांपैकी एक सताड उघडं पडलं होतं. त्याच वाटेनं ती आत आली. आज तिला बागेत किंवा बंगल्यात कुणाचीच हालचाल काही केल्या दिसेना. एरवी थोड्याशा हालचालीनं गर्जना करणारा टायगर देखील कुठं दिसत नव्हता. तिला जरा विचित्र वाटलं. वेंगामाला हाक मारी ती व्हरांड्यात आली. परंतु तिथे तिला जे दृश्य दिसलं ते पाहून तिच्या रक्ताचं पाणी झालं. क्षणभर आपल्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसेना.
रामू रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या तोंडावर, डोक्यावर आणि मानेवर खोल जखमा झाल्या होत्या. त्यामुळे तो विद्रूप दिसत होता. रामूच्या शरीराला मिठी मारून एलाने हंबरडा फोडला आणि ऊर बडवून ती आकांत करू लागली. एलाच्या ओरडण्यानं रत्ना जागी झाली. लगबगीनं ती दिवाणखाण्यातून व्हरांड्यात आली. तो भयंकर प्रकार पाहून तिलाही चरका बसला. व्यंगामाला सांगण्यासाठी ती आत आली, परंतु तिथे तिला जे दृश्य दिसलं ते अधिकच भयानक होतं. वेंगामा, सिंगामा, लव आणि कुश यांचे देह पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले होते आणि पलंगावर रक्ताचा सडाच्या सडा पडला होता. खोलीच्या एका कोपऱ्यात रंगालक्ष्मी पडली होती. त्या सर्वांच्या डोक्यावरच जखमा झाल्या होत्या. या अनपेक्षित दृश्यानं रत्ना गोंधळून गेली. तेथून ती वडिलांच्या खोलीत आली. वडील देखील पलंगावरती निश्चेष्ट पडले होते. त्यांच्या मानेखालची उशी रक्तानं भिजून गेली होती. एकापेक्षा एक अशा त्या जबरदस्त धक्क्यांनी त्या मुलीची केविलवाणी अवस्था झाली. रंगविलासच्या मागील बाजूस अय्यंगार यांच्या मालकीच्या इमारती होत्या. तेथील एक भाडेकरू नागराज यास भेटून रत्नानं त्याला सर्व प्रकार सांगितला. नागराजानं ताबडतोब रंगविलासमध्ये जाऊन पाहणी केली. व्हरांड्यात दिवाणखाण्याच्या दाराशेजारी 2 खिडक्या होत्या. त्यापैकी एका खिडकीचे गज वाकून उखडण्यात आले होते. रामूवर हल्ला चढवून नंतर त्या खिडकीतून मारेकरी रंगविलासमध्ये शिरले होते. बेलूर व रंगालक्ष्मी व्यतिरिक्त इतर सर्वांचे प्राण गेले होते. फडताळाच्या खोलीतील विजेचा दिवा पेटलेला होता. खोलीतील तिजोऱ्या, कपाट आणि पेट्या उघड्या पडल्या होत्या. बहुतेक दागिने, किमती वस्तू आणि रोकड मारेकऱ्यांनी पळवली होती. दागिन्यांच्या रिकाम्या डब्या, चांदीची काही भांडी आणि कपडे खोलीमध्ये इकडे तिकडे विखुरले होते. रंगविलासवर रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता ही गोष्ट स्पष्ट दिसत होती. रत्नाबरोबर मागील दारी झोपलेली प्रसन्न अजून उठली नव्हती. परंतु रत्नाच्या रडण्याच्या आवाजानं ती उठून बाहेर आली आणि ते क्रूर हत्याकांड पाहून ती बेशुद्धच पडली. रंगविलास समोर ताजमहाल हॉटेल नव्यानं सुरू झालं होतं. तेथून नागराजनं टेलिफोन करून पोलीस खात्याला या घटनेची खबर दिली. पोलीस जीप 6:30 वाजता रंगविलासकडे दाखल झाली. सब इन्स्पेक्टर शिवचरण सिंगनं बागेत शिरलेल्या बघ्यांना बाहेर हुसकावलं आणि रंगविलासचा ताबा घेतला. रस्त्यावर शिपायाचं कडं उभारून त्यानं लोकांना आत येण्यास मज्जाव केला. बंगल्यात रत्ना, प्रसन्न आणि एला यांचा आक्रोश चालूच होता. वेंगामाच्या खोलीची शिवचरणनं पाहणी केली. खोलीच्या एका भिंतीला एक लोखंडी काम टेकवून ठेवली होती. तिच्यावर रक्ताचे डाग होते. मांसाचे बारीक बारीक तुकडेही तिला चिकटलेले होते. रक्तानं माखलेल्या 2 कांबी वेंगामाच्या बिछाण्यावरती पडलेल्या होत्या. पलंगावर एक सुराही पडला होता. बेलूर यांच्या खोलीत मात्र कोणतंच हत्यार नव्हतं. शिवचरणनं ताबडतोब अँब्युलन्स बोलावून श्रीनिवास अय्यंगार आणि रंगलक्ष्मी यांना व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये हलवलं. शिवचरणनं त्यानंतर टायगरची शोधाशोध केली. बागेच्या कोपऱ्यातील एका झाडाखाली तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, परंतु त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. शिवचरणनं त्यालाही हॉस्पिटलमध्ये पाठवलं. रंगविलासमध्ये झालेल्या हत्याकांडाची वार्ता एव्हाना बंगलोरच्या 4 दिशांनी पसरली होती. लोकांच्या झुंडी रंगविलासच्या रोखाने निघाल्या होत्या. शिवचरणनं टेलिफोन करून डीएसपी, इन्स्पेक्टर जनरल आदी प्रमुख अधिकाऱ्यांना खुनाची वार्ता सांगितली आणि व्यवस्थेसाठी पोलिसांची जादा तुकडी मागवली. डीएसपी रेवन्ना इतर पोलीस अधिकाऱ्यांसमवेत रंगविलासवर आले तेव्हा रस्त्यावर माणसं मुंग्यांसारखी जमा झाली होती. त्या गर्दीतून मोठ्या प्रयासानं रेवन्ना बंगल्यात शिरले. त्यांनी प्रथम बंगल्याची कसून पाहणी केली. दिवाणखाण्यामध्ये खुर्चीवर एक हातोडा पडला होता. खुर्ची शेजारी हिमालय टॉकीजची 2 तिकीटं पडली होती. 5 जूनच्या रात्र 9च्या खेळाची ती तिकीटं होती. अय्यंगार मंडळींपैकी कोणीही त्या खेळाला गेलं नव्हतं असं त्यांना कळलं. वेळ घालवण्याकरिता मारेकरी सिनेमाला गेले असावेत व रात्री 12 नंतर त्यांनी रंगविलासवर दरोडा घातला असावा
असा रेवन्नांचा कयास होता. परंतु बंगल्यात झालेल्या उलथापालथीवरून हे केवळ 2च व्यक्तींचं काम नसावं असं त्यांना वाटलं. तसंच त्या 2 तिकिटांवरून दरोडेखोरांचा तलास लावणं अशक्य नसलं तरी फार कठीण होतं. रेवन्ना आणि पोलीस खात्याचे सर्व मार्ग व युक्त्या प्रयुक्त्या उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला. प्रथम बोटांच्या ठशांचे तज्ज्ञ श्री प्रेम व छायाचित्रकार थिमिया रंगविलासवर हजर झाले. त्यांनी तिजोऱ्या, कपाट, दारं, कड्या, लोखंडी कांबी वगैरे वस्तूंवरील ठशांची छायाचित्र घेतली. फडताळाच्या खोलीतील चांदीच्या भांड्यांवरील ठसे विशेष असे स्पष्ट दिसत होते. शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यासाठी श्री प्रेम यांनी त्यातील काही भांडी आपल्या प्रयोगशाळेत नेली. गुन्हेगारांचे ठसे अचूक हुडकून काढता यावेत म्हणून अय्यंगार कुटुंबियांच्या बोटांचे ठसे आपणास मिळावेत अशी त्यांनी रेवन्ना यांस विनंती केली. रेवन्ना यांनी चोरीस गेलेल्या दागिन्यांची व इतर वस्तूंची यादी रत्नाकडून तयार करून घेतली. त्यानंतर पंचनाम्याचं काम उरकून शव तपासणीसाठी त्यांनी सर्व प्रेत व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये पाठवली. म्हैसूर राज्यातील सर्व महत्वाच्या पोलीस ठाण्यांवर गुन्ह्याची बातमी कळवून रेवन्ना यांनी पोलीस खातं जागरूक ठेवलं. खुद्द बंगलोरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला व गल्लोगल्ली गुप्त पोलिसांची पखरण करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून रेवन्ना यांनी मद्रास पोलीस खात्याला ट्रंकॉल करून त्यांचा युवराज व चीफ या 2 अल्सेशियन कुत्र्यांची मदत मागितली. युवराज व चीफ यांनी अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना वासावरून हुडकून काढून मोठा नावलौकिक मिळवला होता. तासाभरात खास विमानानं मद्रास पोलीस खात्याचे एक इन्स्पेक्टर युवराज व चीफ यांसह बंगलोरच्या विमानतळावरती येऊन उतरले. गुन्हेगारांना शोधण्याची कामगिरी आता सुरू झाली. युवराज आणि चीफ रंगविलासमध्ये एक वास टिपून त्या अनुरोधानं रस्त्यावरून धावू लागले. परंतु त्या दिवशी कित्येक मैलांचं अंतर तुडवून युवराज व चीफ यांनी ज्या व्यक्ती ढुंडाळून काढल्या त्या सर्व संशयातीत निघाल्या. त्यापैकी बहुतेक जण आदल्या दिवशी अय्यंगार यांची भेट घेऊन गेलेले आप्तमित्रच भेटले. अशा प्रकारे रेवन्नांचा हा हुकमी प्रयोग अयशस्वी झाला. हिमालय टॉकीजवर तपास चालू होता, पण तेथेही अजून कोणताच धागादोरा मिळत नव्हता. त्या दिवशी अय्यंगार यांची प्रकृती फारच बिघडली. त्यांना प्राणवायू देण्यात आला, परंतु सायंकाळी 6च्या सुमारास त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. टायगरनंही त्याच दिवशी प्राण सोडला. रंगालक्ष्मी मात्र संकटातून बचावली. ती शुद्धीवर केव्हा येते याकडे रेवन्नांचं लक्ष लागलं होतं, परंतु तिच्या मेंदूवर इतका जबरदस्त आघात झाला होता की आणखी 1 आठवडा तरी ती शुद्धीवर येणार नाही असं डॉक्टरांचं मत पडलं. तारीख 7 जूनला चांदीच्या भांड्यांवरील ठशांची तपासणी करून श्री प्रेम यांनी 3 ठशांचे फोटो रेवन्ना यांना सादर केले. ते ठसे गुन्हेगारांचे असावेत असा त्यांचा कयास होता. 8 जूनचा दिवस उजाडला. वृत्तपत्रांमध्ये निरनिराळे विचार प्रकट झाले होते. मध्य प्रदेशातील दरोडेखोरांची एक प्रसिद्ध टोळी शहरात आली असून तिनंच रंगविलासवर दरोडा घातला असावा अशीही एक बातमी बंगलोरमध्ये पसरली होती. त्या दिवशी देखील रेवन्नांच्या पदरी निराशाच पडली. पण त्याच रात्री 11च्या सुमारास कॉन्स्टेबल वेदागिरी जीप गाडीतून बंगलोर शहरात फेऱ्या मारून पहारा करीत होता. बुरट्या चोरांना त्याचा चांगलाच दरारा होता. गाडी शेषाद्रीपुरम भागात आली तेव्हा 12चा सुमार झाला होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. वेदागिरी गाडी वेगात चालवित होता. एका वळणावर त्यानं गाडीचा वेग कमी केला आणि हेडलॅम्प्स पेटवले. त्यांच्या प्रखर झोतांमध्ये रस्त्याच्या कडेनं दबकत जाणारी एक व्यक्ती त्यानं टिपली. अंगावर उजेड पडताच ती व्यक्ती वाकली. तिच्या हातात एक गाठोडं होतं. जीपला ब्रेक लावून वेदागिरीने बाहेर उडी टाकली आणि त्या व्यक्तीवर झेप घेतली. कोण आहे? तिथे काय करतो आहेस या वेळेला? त्या व्यक्तीच्या मानगुटीला धरून वेदागिरीनं दटावलं. मी 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 चन्ना आहे साहेब, मला घरदार नाही. काकुळतीला येऊन ती व्यक्ती म्हणाली. वेदागिरीनं चन्नाला हेडलॅम्प्सच्या झोतामध्ये ओढून न्याहाळलं. घरफोडीबद्दल याच चन्नाला काही दिवसांपूर्वी आपण पकडलं होतं ही गोष्ट वेदागिरीला आठवली.
या गाठोड्यात काय आहे? उघडते. चन्नानं गाठोडं सोडलं. त्यात एक लोखंडी काम आणि चोरटे घरफोडीसाठी वापरतात त्या प्रकारची कड्या कुलप कातरण्याची एक लोखंडी कानच होती. वेदागिरीनं चन्नाला शेषाद्रीपुरमच्या पोलीस ठाण्यावर नेऊन बंद केलं. सकाळी इन्स्पेक्टर बसवराज ड्युटीवर हजर झाले तेव्हा चन्नाला त्यांच्यासमोर उभं करण्यात आलं. त्यापूर्वी एक दोनदा तो बसवराज यांच्या तडाख्यात सापडला होता. त्यामुळे बसवराज कसल्या प्रकारची व्यक्ती आहे याची त्याला चांगलीच कल्पना होती. त्यांच्या नजरेस नजर भिडताच तो गर्भगळीत झाला. नाव काय तुझं? करड्या आवाजात प्रश्न आला. चन्ना. कुठं राहतोस? चिक्का नयखळी. मग बंगलोरला कशाला आला होतास? घर फोडायला? केव्हा आलास इकडं? 15 दिवस झाले साहेब. असलूरचे कृष्णा आणि मुनिस्वामी यांनी मला बोलावलं होतं. चाचरत चन्ना सांगू लागला. कशाला? घर फोडायला? नाही साहेब, मी आपणहून नाही आलो. त्यांनीच मला बोलावलं. कुणाचं घर फोडलं तुम्ही? डरकाळी फुटली. कुणाचंही नाही साहेब. बेल्लूरच्या घरावर आम्ही गेलो होतो, पण तिथं कुत्रा भुंकायला लागला म्हणून आम्ही पळालो. बेलूरच्या घरावर? केव्हा? 15 दिवस झाले. त्यानंतर परत केव्हा गेला होता तुम्ही? मी परत कधीच गेलो नाही साहेब. बसवराज यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. ज्या प्रकरणासाठी सर्व पोलीस खातं मातेफोड करीत होतं त्याचा धागादोरा इतक्या आकस्मिकपणे आपणास सापडेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी चन्नाला कोठडीत बंद करून श्री रेवन्ना यांस फोनवरून ती बातमी सांगितली. रेवन्ना ताबडतोब शेषाद्रीपुरमच्या पोलीस स्टेशनवरती येऊन दाखल झाले. त्यांनी चन्नाची तपासणी केली आणि त्याची लेखी जबानी लिहून घेतली. कृष्णा व मुनिस्वामी यांचा पहिला प्रयत्न फसला होता. त्यांनीच पुन्हा रंगविलासवर दरोडा घातला असण्याचा दाट संभव होता. परंतु त्याबद्दल चन्नाला काहीच माहिती नव्हतं. मात्र कृष्णा आणि मुनिस्वामी यांची राहण्याची ठिकाणं त्याला बरोबर माहिती होती. ती दाखविण्याचं त्यानं कबूल केलं. चन्नाला घेऊन बसवराज आणि त्यांची पोलीस पार्टी अलसूर भागात आली. चन्नानं तिथं कृष्णाचं घर दाखवलं. बसवराजनं घरात चौकशी केली. कृष्णाची बायको जया घरात होती. कृष्णा घरी येण्याची वेळ झाली होती. कृष्णाची वाट पाहत बसवराज दबा धरून बसले आणि नाक्या नाक्यावर त्यांनी आपली माणसं उभी केली. 11च्या सुमारास कृष्णा मोटारसायकलवरून अलसूर भागात आला. त्यानं घरात पाऊल टाकताच पोलीस पार्टीनं घराला वेढा दिला आणि बसवराजनं घरात शिरून कृष्णाला अटक केली. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यानं तो गांगरून गेला. बसवराजनं त्याची कसून तपासणी केली आणि त्याच्या खिशामध्ये मिळालेल्या 1065 रुपयांच्या नोटा, किल्ल्यांचा एक घोस आणि 2 पावत्या त्यांनी ताब्यात घेतल्या. बसवराजनं कृष्णाला रेवन्ना समोर उभं केलं. त्याच्या विरुद्ध पोलिसांकडे असलेल्या पुराव्याची रेवन्ना यांनी त्याला जाणीव करून दिली आणि गुन्हा कबूल आहे का विचारलं. पोलिसांनी आपणास पेचात पकडला आहे याबद्दल त्यांची खात्री झाली. त्यानं कबुली जबाब दिला. आपला भाऊ मुनिस्वामी व चुलता गोविंदा रेड्डी यांच्या मदतीनं आपण रंगविलासवर दरोडा घालून अय्यंगार यांची संपत्ती लुटल्याचं त्यानं कबूल केलं. रेवन्ना त्याला घेऊन अलसूरला आले. बसवराज कडून चाव्यांचा जुडगा घेऊन कृष्णानं घरातील 2 ट्रंका उघडल्या. दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंनी त्या खच्चून भरल्या होत्या. रत्नानं दिलेल्या यादीतील बहुतेक वस्तू रेवन्ना यांस तिथं सापडल्या. त्याशिवाय घराबाहेरील कुंपणातून कृष्णाने एक बोचकं काढून रेवन्नांच्या स्वाधीन केलं. त्यात रक्तानं डागळलेली काही कपडे होती. आता मुनिस्वामी व गोविंदा यांना अटक करण्याची कामगिरी शिल्लक होती. बसवराजनं त्याच दिवशी मुनिस्वामींच्या चिनायनपाला येथील खोलीवर छापा घातला. मुनिस्वामी घरात नव्हता, परंतु घराच्या झडतीत बसवराजला एका कागदाच्या लखोट्यामध्ये काही दागिने सापडले व ते त्यानं ताब्यात घेतले. बसवराजनं त्यानंतर गांधीनगर येथील गोविंदा रेड्डीच्या घरावर छापा घातला, पण तो देखील घरात सापडला नाही. गोविंदाची बायको आपल्या तान्ह्या मुलाला दूध पाजित होती. रंगविलास मधील खुनाची वार्ता तिच्या कानांवर आली होती, पण गोविंदाचा त्यात हात असेल याची तिला काहीच कल्पना नव्हती. बसवराजनं खोलीतील वस्तूंचा कसून शोध घेतला. त्यात त्याला रक्ताने डागळलेला एक पंचा मिळाला.
पोलिसांचा ससेमिरा मुनिस्वामी आणि गोविंदा यांच्या मागे लागला. दुपारच्या सुमारास एका ताडीच्या दुकानात लपून बसलेल्या मुनिस्वामीला पोलिसांनी अटक केली. त्याच्या खिशात काही दागिने व नोटा सापडल्या. गोविंदा मात्र त्या दिवसात पोलिसांच्या हाती लागला नाही. वृत्तपत्रांना चटकदार बातमी मिळाली होती. कृष्णा आणि मुनिस्वामीला अटक झाल्याची बातमी मोठ्या मथळ्यात प्रसिद्ध झाली होती. पोलीस आपल्या मागावर आहेत ही बातमी वाचून गोविंदा बंगलोरमध्ये पळून जाण्याचा बराच संभव होता. त्याला अटक करण्यासाठी रेवन्ना यांनी गुप्त पोलीस खात्याचे चतुरस्र इन्स्पेक्टर हुचुराया यांची नेमणूक केली. हुचुरायानं बंगलोरमध्ये त्या दिवशी गुप्त पोलिसांचं जाळं विणून टाकलं. गुन्हेगारांच्या नेहमीच्या जागा त्यानं चाळून पाहिल्या, परंतु गोविंदाचा मागोसा कुठे लागेच ना. बंगलोरच्या सिटी मार्केट जवळ एका झोपड्यात तो दडी मारून बसला होता. संध्याकाळी 4च्या सुमारास झोपडीजवळ गुप्त पोलिसांचा वास येताच सावज उठलं. गोविंदा सिटी मार्केट कडून टॅक्सी स्टँडकडे चालला आहे अशी बातमी हुचुरायाला मिळाली. गोविंदानं तलम धोतर, पांढरा शर्ट आणि उलनचा कोट घातला होता. मार्केटच्या भागातील गर्दीत मिसळून चपळाईने तो टॅक्सी स्टँडकडे आला. टॅक्सीचं दार उघडून तो आत पाऊल टाकणार इतक्यात कुणीतरी त्याच्या मानेची पकड घेतली. गोविंदानं मागं वळून पाहिलं. हुचुरायाची तीक्ष्ण नजर बघून त्याच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. गोविंदाला बाहेर ओढीत हुचुराया म्हणाला, रंगविलास मधील दरोड्याबाबत मी तुला अटक करीत आहे. गोविंदानं थोडीशी धडपड केली, पण हुचुरायाचे साथीदार तिथं होतेच. बघ्यांनीही तेवढ्या तिथं गर्दी केली. हुचुरायानं गोविंदाची झडती घेतली. त्याच्या शर्टाच्या किंवा कोटाच्या खिशात किरकोळ चिल्लरीशिवाय काहीच नव्हतं, परंतु धोतराच्या आत त्यानं जो पायजामा घातला होता त्याच्या खिशात कसली तरी वस्तू हुचुरायाच्या हाताला लागली. त्या खिशातून त्याने एक लखोटा बाहेर काढला. लखोट्यात एक मोत्यांच्या बांगड्यांचा जोड, एक हिऱ्यांच्या बांगड्यांचा जोड आणि लाल हिरकणीचा एक हार होता. कृष्णा, मुनिस्वामी आणि गोविंदा यांस निरनिराळ्या कोठड्यांमध्ये बंदिस्त करण्यात आलं. रेवन्नांनी त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन ते श्री प्रेम यांच्याकडे रवाना केले. त्या ठशांची तपासणी करताना प्रेम यांना आढळून आलं की त्यांनी त्यापूर्वी पोलीस खात्याला सादर केलेले 3 ठसे तिन्ही आरोपींच्या प्रत्येकी एकेका बोटाच्या ठशाशी तंतोतंत जुळत होते. त्यांनी त्याप्रमाणे आपला रिपोर्ट पोलीस खात्याला पाठवला. कृष्णानं गुन्हा कबूल केला होता. मुनिस्वामी आणि गोविंदा हे त्याचे साथीदार होते ही गोष्टही त्यानं कबूल केली होती. रंगविलासवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी वापरलेला एक चाकू आपल्या घरामागील विहिरीत टाकल्याची त्यानं 13 जून रोजी कबुली दिली. तो चाकू शोधण्याच्या कामाला पोलीस खातं लागलं. विहीर बरीच खोल असून पाण्यानं भरलेली होती. त्या दिवशी सबंध दिवसात पंप लावूनही विहिरीचं पाणी आटेना, म्हणून दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह पोलीस व मिलिटरी खात्यांच्या मदतीनं विहीर उपसण्यात आली. विहिरीच्या बुडाशी पडलेला चाकू शोधून काढण्यात आला. पात्यावर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते, परंतु ते मानवी रक्तच असेल याची खात्री देता येत नव्हती. पण हा पुरावा खटल्याच्या कामी उपयोगी पडणार होता. कृष्णाच्या घरात सापडलेल्या दागदागिन्यांवर अय्यंगार यांच्या काही विशिष्ट खुणा होत्या. काहींवर त्यांच्या नावाची आद्याक्षरं होती. गोविंदाच्या अटकेनंतर पोलीस चौकशीचं काम वेगानं सुरू झालं. सतत महिनाभर श्रम करून रेवन्ना यांनी गोळा केलेला पुरावा म्हणजे पोलीस चौकशीचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुनाच होय. अगदी बारीक सारीक गोष्टींचाही पाठपुरावा करून आणि अनेक लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांनी या गुन्ह्याची संपूर्ण उकल केली. चौकशीचं काम पूर्ण करून 7 जुलैला त्यांनी कनिष्ठ न्यायालयापुढे आरोपपत्र दाखल केलं. सरकारी वकिलाने 160 साक्षीदारांची यादी कोर्टाला सादर केली. त्यामध्ये रत्ना, प्रसन्ना, चन्ना, पोलीस अधिकारी याशिवाय कृष्णाची बायको जया हिचंही नाव प्रामुख्यानं होतं. रंगा लक्ष्मीचं नाव मात्र या यादीतून वगळण्यात आलं होतं. तिच्या डोक्याला लागलेल्या मारानं तिचा मेंदू दुखावला होता. त्यामुळे कोर्टात साक्ष देण्याच्या परिस्थितीत ती नव्हती. शिवाय 5 जूनच्या मध्यरात्री झोपेत असतानाच आरोपींनी तिच्या डोक्यावर घाव घातले होते व काय प्रकार होत आहे हे उमगण्यापूर्वीच ती बेशुद्ध पडली होती. त्यामुळे तिच्या साक्षीला या खटल्यात विशेष असं महत्व नव्हतं. प्रमुख साक्षीदारांची तपासणी करून कोर्टानं हा खटला सेशन कोर्टाकडे सुपूर्द केला.
10 सप्टेंबर रोजी बंगलोर सेशन कोर्टात खटला सुरू झाला. खटल्याची पार्श्वभूमी पाहिल्यास त्या दिवशी कोर्टामध्ये जी गर्दी उसळली होती ती साहजिकच होती. वृत्तपत्रांच्या बातमीदारांसाठी व वकील वर्गासाठी खास सोय करण्यात आली होती. खटल्याचा निकाल काय लागणार याची लोकांना कल्पना होतीच, तरीही बेलूर कुटुंबाची निर्गुण हत्या करणारे ते 3 यमदूत स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी व खटल्यातील बारकावे टिपण्यासाठी लोक आतुर झाले होते. आरोपींतर्फे म्हैसूर हायकोर्टाचे वकील श्री गुरु व श्री रामचंद्र राव आणि मद्रास हायकोर्टाचे श्री सुंदरराजन व श्री कृष्णमूर्ती हे काम पाहत होते. या खटल्यामध्ये एकही नजरी साक्षीदार आय विटनेस नव्हता. आरोपींपैकी एखाद्याला माफीचा साक्षीदार करावा या गोष्टीला रेवन्नांचा विरोध होता. त्यांनी गोळा केलेला प्रासंगिक पुरावा गुन्हा शाबित करण्यास पुरेसा आहे अशी त्यांची खात्री होती. त्यामुळे फिर्यादी पक्षाची सारी मदार रत्ना, प्रसन्ना, चन्ना, रेवन्ना व कृष्णाची बायको जया यांच्यावरच होती. जया प्रथम साक्ष देण्यास तयार नव्हती, परंतु पोलीस चौकशीत अशी गोष्ट बाहेर आली की जया ही खरी तिसऱ्याच एका इसमाची बायको होती. कृष्णानं तिला पळवून आणून जबरदस्तीनं संसाराला जुंपलं होतं. पुढं कृष्णापासून तिला मुलंही झालं आणि त्याच्या संसारात ती कायमची गुरफटून पडली. परंतु कृष्णाला अटक झाल्यापासून तिला कुणाचाच आधार राहिला नव्हता. तिने खटल्याच्या कामी मदत केली तर तिच्या पोटापाण्याची सोय करण्यास सरकारकडून तिला आश्वासन मिळालं, तेव्हा ती साक्ष देण्यास तयार झाली. जयाच्या साक्षीला या खटल्यात फारच महत्व प्राप्त झालं होतं. आपल्या साक्षीत ती म्हणाली, मे महिन्याच्या सुरुवातीपासून गोविंद आणि मुनिस्वामी कृष्णाला वारंवार येऊन भेटत असत. त्यांच्या बैठका भरत असत नि गुप्त खलबत होत असत. अय्यंगार यांच्या घरात पुष्कळ संपत्ती आहे, ती कशी लुटावी याबद्दल त्यांची चाललेली चर्चा मी बऱ्याच वेळा ऐकली होती. मी त्यांना माझा विरोध दर्शवला होता, परंतु दमदाटी देऊन त्यांनी मला गप्प केलं होतं. मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात चन्ना आमच्या घरी आला होता. एके रात्री अय्यंगार यांच्या घरावर दरोडा घालण्यासाठी कृष्णा, मुनिस्वामी आणि चन्ना गेले होते. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास कृष्णा एकटाच घरी आला. दुसऱ्या दिवशी पहाटेच गोविंदाने त्याची भेट घेतली. अय्यंगार यांचा कुत्रा फारच भुंकू लागला म्हणून बेत रहित करावा लागला असं त्यावेळी कृष्णानं गोविंदाला सांगितलं. पुन्हा त्यांची खलबत सुरू झाली. जूनच्या 5 तारखेला त्यांची बरीच धावपळ चालली होती. त्या दिवशी सकाळपासून कृष्णा मुनिस्वामीला घेऊन मोटारसायकलवरून फिरत होता. त्या दिवशी त्यांनी बरीच खरेदी केली होती. संध्याकाळी 6च्या सुमाराला कृष्णा देवपूजेला बसला. 1 तासभर त्याची पूजा चालली होती. पूजा आटोपून नंतर तो मोटरसायकलवर बसून निघून गेला. त्यानंतर मध्यरात्र पलटली तरी तो घरी परतला नाही. पहाटे दाराची कडी वाजली तेव्हा मी दार उघडलं. कृष्णा आणि मुनिस्वामी आत आले. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत होते. दोघांच्या हातात एक एक बोचकं होतं. कृष्णानं बोचकी सोडून दागिन्यांचा ढीग बाहेर काढला. आपल्या खिशातून त्यानं कोऱ्या नोटांची बंडलं काढली. 2 ट्रंकांमध्ये त्यांनी तो ऐवज भरला. दोघांनी आपले कपडे बदलले. त्यानंतर थोडे दागिने आणि नोटा घेऊन मुनिस्वामी निघून गेला. रंगविलासवर पडलेल्या दरोड्याची बातमी दुसऱ्या दिवशी घरोघर झाली होती. त्या दिवशी गोविंद आमच्या घरी आला नाही, पण 3ऱ्या दिवशी सकाळी तो कृष्णाला येऊन भेटला. कृष्णानं ट्रंका उघडून त्याला सर्व लूट दाखवली. त्यानंतर 1-2 दिवसांनी पोलिसांनी आमच्या घरावर छापा घालून कृष्णाला पकडून नेलं आणि दागदागिने जप्त केले. चन्नानं आपल्या जबानीत सांगितलं. काही महत्वाचं काम आहे असं सांगून गोविंद आणि कृष्णा यांनी मला बंगलोरला बोलावून घेतलं होतं. अय्यंगार हे फार श्रीमंत असून त्यांच्या घरात हजारो रुपयांचे दागदागिने आहेत असं त्यांनी मला सांगितलं. रंगविलासवर डाका घालण्यासाठी 1 दिवस नक्की करण्यात आला. त्या दिवशी गोविंद आमच्या बरोबर येणार नव्हता. रात्री 12 वाजून गेल्यानंतर सर्व तयारीनिशी मी, मुनिस्वामी आणि कृष्णा रंगविलासकडे गेलो. मुनिस्वामीनं फाटकाचं दार उघडल्यानंतर आम्ही बागेत प्रवेश केला. बागेत कुत्रा असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. फाटकाच्या उघड झापीच्या आवाजानं तो भुंकायला लागला. त्या वस्तीतील इतर कुत्रीही भुंकू लागली. आम्ही झुडपात लपून बसलो. इतक्यात बंगल्यात दिवा लागला. कुणीतरी ओरडलं, बागेत कोण शिरला आहे? त्यानंतर तिथं जास्त वेळ राहणं योग्य नव्हतं म्हणून तेथून आम्ही पळालो. या प्रसंगानंतर मी पुन्हा रंगविलासवर गेलो नाही.
याच प्रसंगाविषयी रत्नानं सांगितलं. त्या रात्री टायगरच्या भुंकण्यानं आमची आजी सिंगामा जागी झाली होती. बागेतील फळांची नि नारळांची नेहमी चोरी होत असे. असेच कुणीतरी चोरटे बागेत शिरले असावेत असे तिला वाटलं, म्हणून दिवा लावून तिनं ओरड केली होती. त्यानंतर टायगर भुंकायचा थांबला तेव्हा ती परत झोपली. हा सर्व प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं आम्हाला सांगितला होता. डीएसपी रेवन्ना यांनी आपल्या साक्षीत आरोपींचा गुन्हा होण्यापूर्वीच्या व नंतरच्या हालचाली संबंधी बारीक सारीक माहिती कोर्टापुढे निवेदन केली. आपल्या साक्षीला सहाय्यभूत होणारे अनेक साक्षीदार त्यांनी कोर्टासमोर सादर केले. तारीख 5 जून रोजी दुपारी 2च्या सुमारास कृष्णा आणि मुनिस्वामी मोटारसायकलनं सिव्हिल स्टेशनकडे आले होते. तिथं मोडतोडीचा बाजार भरला होता. या बाजारात धनलक्ष्मीच्या दुकानावर कृष्णाने एक लोखंडी काम खरेदी केली. त्यानंतर इब्राहिमच्या दुकानावर त्यानं आणखी एक काम विकत घेतली. रात्री 8 वाजता कृष्णा आणि गोविंदा मोटारसायकलवरून सुभेदार चैत्राम रोडवरील बसंतराजच्या पेट्रोलच्या दुकानावर आले. बसंतराज बरोबर त्यांची चांगलीच ओळख होती. आम्ही सिनेमाला जातो आहोत, खेळ संपल्यावर येऊन सायकल नेतो असं सांगून त्यांनी सायकल बसंतराजच्या ताब्यात दिली आणि ते निघून गेले. परंतु रात्री 12-1 वाजला तरी कृष्णा परतला नाही. तेव्हा बसंतराजने दुकान बंद केलं आणि तो झोपी गेला. पहाटे 4:30च्या दरम्यान दुकानावर येऊन कृष्णानं बसंतराजना जागं केलं आणि आपली गाडी घेऊन तो निघून गेला. 6 तारखेची पहाट झाली तेव्हा कृष्णा अचानक श्रीमंत झाला होता. रंगविलासमधून आणलेली लूट कशी वाटावी आणि कशी खर्च करावी या विचारात तो गढून गेला. परंतु त्या दिवशी रंगविलासच्या आसमंतात उडालेल्या खळबळीमुळे तो थोडासा काळजीत पडला. मद्रासहून आणलेले कुत्रे गुन्हेगारांच्या तपासास लागल्याचं ऐकून मात्र तो गर्भगळीत झाला. युवराज आणि चीफ आपल्यासमोर केव्हा दत्त म्हणून उभे राहतील याचा नेम नव्हता, म्हणून दुपार टळेपर्यंत तो घराबाहेर फिरत होता. मुनिस्वामी आणि गोविंदा यांनाही योग्य त्या सूचना त्याने देऊन ठेवल्या होत्या. युवराज आणि चीफ अयशस्वी झाल्याची बातमी संध्याकाळी त्याच्या कानांवर आली आणि त्यानं सुटकेचा निश्वास टाकला. संध्याकाळी कृष्णा ऐटबाज कपडे घालून चिकपेट बाजारात अगदी निर्धास्तपणे फिरत होता. 6 खून पचविल्याची गरमी त्याच्या नसानसातून खेळत होती. कोऱ्या करकरीत नोटांनी त्याचे खिसे गच्च भरले होते. बाजारात एक उलन सूट, एक आरशाचं कपाट, एक पलंग आणि बऱ्याच किरकोळ वस्तू खरेदी करून तो रात्री घरी परतला. 7 तारखेच्या आरोपींच्या हालचालींबद्दल फारच थोडा पुरावा पोलिसांना मिळाला होता. त्या दिवशी सकाळी गोविंदा कृष्णाकडे आला. त्यावेळी कृष्णानं ट्रंका उघडून त्याला सगळा ऐवज दाखवला. रंगविलास मधील वादळ शांत होईतोपर्यंत वाटप करू नये असं त्यांनी ठरवलं. त्यानंतर कृष्णाकडून काही दागिने व पैसे घेऊन गोविंदा निघून गेला. 8 जूनला बापूराव यांच्या पेढीवर कृष्णाने 3 सोन्याचे सर वितळवून घेतले आणि ते सोनं त्याच दिवशी पांडुरंग नावाच्या एका इसमास 1140 रुपयांस विकलं. पांडुरंग याने ते सोनं मुनिरत्नम यांच्या पेढीवर विकलं. चौकशीच्या वेळी पोलिसांनी मुनिरत्नम यांच्या पेढीवरून ते सोनं हस्तगत केलं. फिर्यादी पक्षाने 160 साक्षीदारांची यादी कोर्टाला सादर केली होती. परंतु प्रत्यक्ष खटल्यामध्ये 116 साक्षीदार तपासल्यानंतर फिर्यादी पक्षानं आपली बाजू पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आरोपींतर्फे बचावाच्या साक्षीदारांची यादी दाखल करण्यात आली. त्यात म्हैसूरचे तेव्हाचे मुख्यमंत्री हनुमंतय्या, गृहमंत्री सिदाविरप्पा, आयजीपी डेप्युटी डीएसपी, त्याचप्रमाणे तायनाडू, जनवाणी, डेक्कन हेरल्ड, हिंदू आदी वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांची नावं प्रामुख्याने दिसत होती. या सर्व व्यक्ती 6 जून रोजी रंगविलासवर हजर होत्या व तेथील परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली असल्यामुळं त्यांच्या साक्षी खटल्याच्या कामी आवश्यक आहेत असं आरोपीचं म्हणणं होतं. म्हणून या व्यक्तींना साक्ष देण्याचं फरमान काढण्यात यावं असा अर्ज आरोपींतर्फे कोर्टाला करण्यात आला. परंतु या व्यक्तींच्या साक्षी अनावश्यक असून त्या काढण्यामागं कोर्टाच्या कामाला विलंब लावण्याचाच आरोपींचा उद्देश आहे असा निर्णय देऊन न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळून लावला. 7 नोव्हेंबर रोजी कोर्टानं आपलं निकालपत्र जाहीर केलं आणि रंगविलासमधील खुनांबद्दल 3 आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. खटल्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला होता. त्यामुळे लोकांचा प्रक्षोभ देखील थंडावला होता.
वृत्तपत्रांनी खटल्याच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त करून रेवन्ना यांस त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल धन्यवाद दिले. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सप्टेंबर 1957 मध्ये अय्यंगार खून खटल्याची म्हैसूर हायकोर्टाकडे सुनावणी झाली. आरोपींनी आपल्या शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलाचीही त्याच वेळी सुनावणी झाली. न्यायमूर्ती होंबे गौडा व मलिमत यांनी सर्व पुराव्याची छाननी करून आपला निकाल जाहीर केला. आरोपींचे अपील फेटाळून न्यायमूर्तींनी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. म्हैसूर हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध आरोपींनी सुप्रीम कोर्टाकडे अपील दाखल केलं. फिर्यादी पक्षानं उभारलेला पुराव्याचा तट अभेद्य आहे याची त्यांना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे निर्दोष सुटका केवळ असंभवनीयच होती. आता त्यांची खटपट चालली होती ती केवळ गळफास चुकवण्यासाठी. 19 ऑगस्ट 1958 रोजी अपिलाची सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टानं शिक्षेमध्ये कोणताही बदल न करता ते फेटाळून लावलं. अखेरचा प्रयत्न म्हणून आरोपींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून फाशीची सजा कमी करण्याविषयी त्यांना विनंती केली, परंतु तो अर्जही फेटाळण्यात आला. आरोपींना 18 डिसेंबर 1958 रोजी फाशी देण्यात आलं. रंगविलासच्या दुर्दैवी कहाणीवर त्यानंतर अखेरचा पडदा पडला.